सांगली शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा 100 रुपयांचा स्क्रीन गार्ड 50 रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निघून खून केला. सदर खुनाची घटना ही आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अपर अधीक्षक रितू कोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवून अवघ्या काही तासातच हल्लेखोरांना ताब्यात घेतला. रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेनंतर शहर पोलिसांच्या PSI महादेव पवार यांच्या टीमने तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतला. सांगली शहरच्या ST स्टँडच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकरण झालेले आहे. त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहे. त्यांचे मोबाईलचं दुकान आहे. 4 आरोपी आले होते एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी. त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांचं माहीत झालेलं आहे. आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन 3 आरोपींच्या ताब्यात घेतली. अजून एकांच्या आयडेंटिफाय झालेले आहे. त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.